जय भीम. मी आज एका अशा विषयावर चर्चा करतोय जो गेली 4 महिने चर्चेत आहे. तो म्हणजे टोपलीत नसलेल्या भाकरीच्या वाटणीसाठी जो संघर्ष सुरू आहे तो म्हणजे आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे किंवा झालं नसलं पाहिजे. जो महार समाज आणि मातंग समाज वर्षानुवर्षे या परंपरेनं गावकुसाबाहेर टाकलेले हे दोन्ही समाज गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते. पण इथल्या जातवादी व्यवस्थेनं इथल्या शासनाने या दोन जातीमध्ये भांडण लागलं पाहिजे, या दोन्ही जातीमध्ये संघर्ष झाला पाहिजे, या भूमिकेतून जे आरक्षण उपवर्गीकरणाचं भूत आता सगळ्यांच्या मनगुटीवर बसत आहे. त्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे या मताचे एक जण आहेत आणि उपवर्गीकरण झालं नसलं पाहिजे या मताचे आहेत. पण मी तुम्हाला अतिशय खात्रीपूर्वक सांगतो की आरक्षण उपवर्गीकरणानं कोणत्याही समाजाला फायदा होणार नाही. आजपर्यंत जे मातंग समाजाला मिळालेलं आहे ते सामुदायिक आरक्षणामुळे मिळालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जात म्हणून आरक्षण दिलेलं नाही, तर शेड्यूल म्हणून दिलेलं आहे. अनुसूचित जात, अनुसूचित ही जी अनुसूची आहे ह्याच्यासाठी 13% आहेत. त्यानंतर शेड्यूल्ड ट्राईब्स यांच्यासाठी 7.5% आहेत. एका महार जातीसाठी, एका मातंग जातीसाठी किंवा मांग, गारोडी, दरवेशी यांच्यासाठी हे आरक्षण नसून ते अनुसूचीसाठी किंवा शेड्यूलसाठी आरक्षण आहे. याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानं याची चर्चा झाली आणि राज्य सरकारांच्याकडे हा प्रश्न सोपवला गेला. पण आपणाला हे माहीत पाहिजे किंवा हे समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो अधिकार आहे तो संविधानिक अधिकार आहे आणि तो अधिकार जर राज्यांच्याकडे दिला तर तो वैधानिक होऊ शकतो. राज्यांची मक्तेदारी वाढेल आणि कोणत्या समाजाला आरक्षण द्यायचं आणि कोणत्या समाज देऊ नये याचे हक्क आणि अधिकार फक्त आणि फक्त केंद्रीय आयोगाला आहेत, केंद्र सरकारला आहेत. हे जर राज्याला द्यायचे असते तर संविधानामध्ये तशी तरतूद केली असती. पण संविधान निर्मात्याने कोणत्याही समितीला, मग ती बदर समिती असो अन्यथा कोणतीही समिती असो, कोणत्याही समितीला असे अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे हा जो संविधानिक अधिकार आहे त्या संविधान अधिकाराची मोडतोड करून, संविधानाची मोडतोड करून आपण तो अधिकार राज्याच्या ताब्यात देऊन वैधानिक अशा पद्धतीची अधिकाराची तडजोड कोणत्याही समाजानं करू नये. यातच सगळ्या समाजाचं भलं आहे. तिसरं म्हणजे काही लोक इथल्या महापुरुषांच्यावरती आगपाकड करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी वस्ताद असतील, ही पूजनीय समाज, ही पूजनीय लोक आहेत. सर्व समाजासाठी ही वंदनीय लोक आहेत. यांना सर्व समाजाने वंदन केलं पाहिजे. इतकं यांचं कर्तृत्व त्या त्या काळामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. म्हणून ते आपले राष्ट्रपुरुष आहेत, ते आपले महापुरुष आहेत. त्यांच्यावरती चिखलफेक करणं ही खरं तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळं कोणत्याही समाजाने अशा पद्धतीची भूमिका घेणं हे चुकीचं आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं आज समाजामध्ये भांडण सुरू आहे, हे भांडण कोणत्या राजकीय हेतूनं लावलेलं आहे. ज्या राजकीय पुढाऱ्यांनी आपली पोळी भाजण्यासाठी ह्या व्यवस्थेचा फायदा घेत आहेत, या उपवर्गीकरणाचा किंवा त्याचं निमित्त करून आज जे संघर्ष होत आहे, याला ही चाल आपण वेळीच ओळखली पाहिजे. शत्रूंची ही चाल आहे. वर्षानुवर्षे एकत्र राहणारा हा समाज, एकमेकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येणारा समाज, नामांतरामध्ये अतिशय खांद्याला खांदा लावून लढलेला समाज, रिडल्स प्रकरणामध्ये खांद्याला खांदा लावून लढलेला समाज, हे दोन्ही समाज आज विभक्त होण्याच्या तयारीत आहेत. ठिकठिकाणी संघर्ष होईल की काय अशी भीती आहे. तेव्हा अशा पद्धतीचा संघर्ष, अशा पद्धतीची एकमेकांच्या मधली
आडी आपण निर्माण करू नये, भिंत निर्माण करू नये, दरी निर्माण करू नये आणि या उपवर्गीकरणातून फायदा कोणालाच होणार नाही जोपर्यंत इम्पेरियल डाटा सरकारकडे, बदर समितीकडे येत नाही किंवा राज्य सरकारकडे येत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीचं आरक्षण सरकार देणार नाही आणि ते त्यांना देताही येणार नाही. आणि भारतीय संविधानामध्ये अशी तरतूद आहे की समितीनं निर्णय घेता येणार नाही, त्यासाठी आयोगाची नियुक्ती केली पाहिजे. बदर ही समिती आहे, आयोग नव्हे. त्यामुळे आयोगाने जर केंद्रीय आयोगालाच यामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, तो अधिकार कोणत्याही समितीला नाही. याचंही जाण आणि भान यामध्ये उडी घेणाऱ्या किंवा हा संघर्ष करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना असलं पाहिजे. तेव्हा दोन्ही समाज एकत्र राहावेत, गुण्या गोविंदाने नांदावेत, हीच खरी एकूण उद्याच्या या भविष्यासाठी चांगली संधी आहे. ही दोघं एकत्र असतील तर इथल्या जात व्यवस्थेला, इथल्या धर्मांध व्यवस्थेला आपणाला टक्कर देता येईल. आपल्यामध्ये फूट पाडून भारतीय संविधान मोडतोड करून त्यांना इथले पुन्हा एकदा मनुष्य राज्य त्यांना आणायचं आहे. आणि ते मनुष्य राज्य जर पुन्हा इथे यायचं नसेल किंवा त्यांना आणू द्यायचं नसेल तर तुमची मातंग समाज आणि बौद्ध समाज यांची एकी असणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत मातंग समाजाचा जो विकास झाला तो या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाच्या या आरक्षणामुळे झालेला आहे. याचाही विसर मातंग समाजाला पडता कामा नये. त्यांनीही 2 पावलं मागं येऊन आणि बौद्ध समाजानेही 2 पावलं मागं येऊन आपल्याली एकी कशी राहील याचा विचार आपण करावा आणि इथल्या पुढाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या महापुरुषांच्यावरती चिखलपीक करून आपण आपली लायकी दाखवू नये एवढंच या निमित्ताने सांगतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.